नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 22 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात 22 जुलैच्या चालू घडामोडींचं विश्लेषण. एकंदरच कोरोनाच्या जो काही प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे टाळेबंदी जी घोषित झाली त्याच्यामुळे बऱ्याचशा उद्योगधंदे त्याच्यामुळे प्रभावित झालेले आहेत. आपण मागच्या एका लेक्चरमध्ये की जे ब्युटी पार्लर किंवा मग त्या संबंधीचे व्यवसाय होते त्यासंबंधी प्रॉब्लेम्स बघितले होते. आज जे आहे ते कापड उद्योगासंबंधी आलेलं आहे. कापड उद्योगाची बऱ्यापैकी विण उसवली अशी ही न्यूज आहे. म्हणजे एकतर त्यांचा व्यवसाय 15% आलेला आहे फक्त. एकतर संसर्ग जो काही होऊ शकतो त्याच्यामुळे कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ केलेली आहे ते काही येत नाही आहेत, है ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सम आणि विषमचे नियम त्याच्यामुळे सुद्धा विक्रीवर परिणाम झालेला आहे ना. नियमांचं बंधन आणि या सगळ्या गोष्टींमुळे वाहतुकीची साधनं पण मर्यादित आहे, त्याच्यामुळेही फटका बसतो आहे. तर एक गोष्ट क्लिअर आहे की आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, की आता जसं हे कापड उद्योग आहे, तर कापड उद्योगाचं काय झालं, बिझनेस कमी झाला, 15% आला. आधी आपण ब्युटी पार्लर संबंधीचे इश्यू बघितले होते. तर असं वेगवेगळ्या याचं जे येतं आहे ना, की हे तुम्ही एक्झाम्पल्स म्हणून वापरू शकता आणि हे एक्झाम्पल्स एसेमध्ये वापरले जाऊ शकतात. किंवा तुम्हाला जर टिपिकली असा प्रश्न आला की टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे चॅलेंजेस काय आहे, म्हणजे जर यू पी एस सीला असं विचारलं जातं मेन्सला, है ना. तर यू पी एस सी मेन्सला काय होऊ शकतं की तुम्हाला डायरेक्टली टेक्स्टाईल इंडस्ट्री चॅलेंजेस असा प्रश्न मेन्सला येऊ शकतो की काय चॅलेंजेस आहेत. तर तिच्यामध्ये आता हे कोविड-19चे चॅलेंजेस ॲड होतील. म्हणजे तुम्ही माझी दुसऱ्यांचं बुक बघितलं तर प्रत्येक इंडस्ट्रीचे चॅलेंजेस वगैरे त्याच्यात दिलेले आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप हेल्पफुल आहेत. छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत, है ना. की जी एस टी भरण्यासंबंधी मुदत त्यांना वाढवून पाहिजे आहे. त्याच्यानंतर दुकानं जास्त वेळ उघडी ठेवण्यास परवानगी पाहिजे. दुकानांचं भाडं माफ करा वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, कारण ते घरून पैसे टाकावे लागत आहेत सगळे. त्याच्यानंतर बघा, गडकरींनी वन खात्याचे कायदे आणि त्याच्यातली रोजगार क्षमता याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. खरं तर आता ह्या टिपिकल न्यूजमधल्या काही बेसिक फॅक्ट्स जे आहेत तर ते आपल्याला फार महत्त्वाचे. म्हणजे बघा की राज्यातलं 80% जंगल जे आहे तर ते विदर्भात आहे, पण राज्यातलं दर्जेदार फर्निचर जर कुठं बनतं तर ते सिंधुदुर्गमध्ये बनतं. मग हा विरोधाभास का आहे, है ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतातला पहिला बांबू उद्यान निर्मिती करणाऱ्या एका वनपाल क्षेत्राचा ऑनलाईन सत्कार होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की चीनसारखा देश जो आहे तर चीननी 50,000 कोटीची बांबूवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण केलेली. बघा, चीनची फक्त बांबूवर आधारित अर्थव्यवस्था जी आहे ती 50,000 CR इतकी आहे. आणि भारत 5-10% काम याच्यामध्ये का करू शकलेलं नाही आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेस 4 पदरी रस्ता निर्माण करायचा होता त्यावेळेस दोन्ही बाजूला आपण बांबू आणि झाडं लावू असं त्यांनी सजेशन दिलं होतं गडकरींनी. तेव्हा अधिकारी काय म्हटलेत की जर आपण असं केलं तर वन खात्याचे अधिकारी काय करतील तर त्याला वृक्षांना वन घोषित करून टाकतील आणि रस्त्याचा विस्तारच होणार नाही म्हटले. म्हणजे बघा, याला म्हणतात लाल फितीचा कारभार. रेड टेप मेकॅनिझम काय असतं की आपण चौपदरी रस्ता तयार करतोय, या चौपदरी रस्त्याच्या बाजूला आपल्याला झाडं आणि बांबू लावायचे आहे, पण अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला. का तर अधिकारी म्हटले आपण जर असं केलं तर वन खात्यातले अधिकारी याला काय करतील, वन म्हणून डिक्लेअर करून देतील आणि तुम्हाला हा रस्ता नंतर विस्तार करता येणार नाही. मग आता याच्यात काय आहे की याच्यात कॉर्डिनेशन नाही आहे की वाहतूक आणि ते सगळं जे काही आहे आणि प्लस वन खातं जे आहे तर हे कॉर्डिनेशननी काम होणं अपेक्षित होतं की हा रस्ता एवढा आणि त्याच्या बाजूला, म्हणजे त्यातून दोन्ही गोष्टी झाल्या असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट MCQ साठी लक्षात ठेवायची. ग्रीन मफलर नावाची कन्सेप्ट असते बघा. ग्रीन मफलर है ना, मफलर जे है ना, तसं केजरीवाल साहेबांनी बरंच मफलर फेमस केलेलं आहे, है ना. गळ्याच्या आजूबाजूला थंडीमध्ये वापरलं जातं, ग्रामीण याच्यामध्ये पण कॉमन आहे. ग्रीन मफलर म्हणजे काय की रस्त्याच्या आजूबाजूला झाडं लावायची. ह्या झाडांमुळे दोन फायदे होतात. ऑब्विसली एक गोष्ट आहे की प्रदूषण, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या वाहनांचा जो आवाज असतो तो आवाज पण ते शोषून घेत असतात. म्हणजे ग्रीन मफलरचे दोन फायदे आहेत, वायू प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण. या दोन्ही गोष्टींपासून ते आपलं संरक्षण करतं. तर ग्रीन मफलर म्हणजे झाडाच्या दुतर्फा रस्त्याच्या बाजूला झाडं लावणं. तर ही पण एक गोष्ट आहे की म्हणजे बघा, झाडं लावली तर त्याला वन घोषित करणार. आणि मग दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी जे चमचे असतात बघा, तो लाकडी चमचा जो काय असतो तोही आपण विदेशातून मागवतो. म्हणजे विचार करा. किंवा
आईस्क्रीमचा चमचा असेल किंवा अगरबत्तीसाठीच्या ज्या काड्या असतात, अगरबत्तीच्या आत जी काडी असते ती सुद्धा विदेशातून येते आपल्याकडं. म्हणजे तुम्ही विचार करा, हा ना. म्हणजे नंतरच्या आताच्या काळामध्ये मग अगरबत्त्यांसाठीच्या काड्यांचा प्रश्न सुटला आहे, तोही आपण विदेशातून मागवत होतो. पण आईस्क्रीमचे जे चमचे असतात ते आपण विदेशातूनच मागवतोय, आणि हे चमचे तयार करण्यासाठी जी काही बांबूची प्रजाती आहे तर ती आपण आणून त्याची लागवड केली पाहिजे, है ना. म्हणजे ती भारतात नाही, आणि त्याच्यामुळे हे बाहेरून येतात. म्हणजे विचार करा केवढी छोटीशी गोष्ट आहे, है ना, कॉमन आहे एकदम. आणि त्याच्यामुळे हे फॅक्ट्स महत्त्वाचे होते, है ना. एकतर हे लाल फितीचा कारभार जो आहे, हे एकदम चफलक उदाहरण आहे, तुम्ही कुठेही वापरू शकता, है ना. बांबूची अर्थव्यवस्था काय आहे, सिंधुदुर्गमध्ये फर्निचर चांगलं दर्जाचं आहे, मग विदर्भात 80% आहे. तर हे फॅक्ट्स आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे होते. ओके. खारफुटी आणि पर्यावरण. आता बघा, खारफुटीवर बरंच लिहून येतं आहे, आणि तिच्यामध्ये खारफुटीच्या बाबतीमध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. एक तर सुंदरबन जे काय आहे, तर सुंदरबन हे वर्ल्ड हेरिटेज आहे, है ना. आणि ती सर्वात मोठं जगातलं खारफुटी जंगल आहे, ते युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला जाहीर केलेलं आहे. आता ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या ऑलरेडी पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये आहेत, नवीन हिच्यामध्ये काही नाही. पण ह्या गोष्टी पेपरला जर येत असतील तर ते विचारले जाण्याचे चान्सेस पण वाढून जातात. आता खरं तर मॅनग्रोव्ह जे काय आहे, हे जे याची खालच्या साईडला जे काही म्हणजे अ, खोड असतं आणि मुळं असतं, तर ते कशासाठी, तर ते सजीवांसाठी जास्त, म्हणजे तिच्यातले जे काही पाण्यातले मासे आहेत, कोळंबी आहे, खेकडे आहेत, पाणपक्षी आहे, तर ते अंडी घालण्यासाठी किंवा अन्नग्रहणासाठी इथे येत असतात खारफुटीच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे खारफुटीच्या इथं जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. रेन फॉरेस्ट असं म्हटलं त्याला. बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला दिसते. त्याच्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट, की मनुष्य प्राण्यांसाठी पण त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी मिळतात. पानं, फुलं, फळं, हा ना, मध, राळ, गोंद खारफुटीपासून मिळत असतं. म्हणजे मानवाला याच्यापासून बरीचशी उत्पादनं मिळत असतात. तर हे एक महत्त्वाचं आहे, है ना. त्याला हरित योद्धा पण म्हटलं जातं, कारण जे काही हरित वायू शोषण्याची त्याची क्षमता जी आहे ती एकूणच 10% एवढी. म्हणजे सगळं जे काही शोषलं जातं ते मॅनग्रोव्ज मोठ्या प्रमाणावर शोषतात, है ना. हरित भिंती पण याला म्हटलं जातात, कारण हे किनाऱ्यावर आहे. सुनामी आणि जे काही वादळं वगैरे असतात त्याच्यापासून हे संरक्षण करतात. पण मोठ्या प्रमाणावर जे आहे की मुंबई महानगर सारख्या ठिकाणी याचा विध्वंस, म्हणजे याचा नाश करण्यात आलेला आहे, तर ही काही चांगली बाब नाही आहे. पण तरीसुद्धा मॅनग्रोव्ह बरोबर जर एवढं लिहून येत असेल तर तुमचं काम आहे की तुम्ही मॅनग्रोव्ह जे आहेत की प्रॉपर बुकमधून वाचून काढा. त्याच्यानंतर पोलीस कॅन टेक स्ट्रिक्ट ॲक्शन अगेन्स्ट दोज सेलिंग गुटखा. आता बघा, ॲक्च्युली गुटखाच्या बाबतीमध्ये एक आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही पोलिसांनी जर गुटखा पकडला तर पोलिसांना रिक्वेस्ट कोणाला करावी लागते, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला करावी लागते, FDA. FDA ला पोलीस रिक्वेस्ट करणार आणि मग ती लोक ॲक्शन घेणार. तर हा एक मुद्दा होता. परंतु आता सरळ सरळ पोलिसांनाच ते हे दिलेले आहेत की तुम्ही पोलीस नॉन बेलेबल अफेन्स गुटखा सेलर्स आणि स्मगलर्सच्या अगेन्स्ट करू शकतात. आता एकंदरच ह्या गुटखा आणि टोबॅकोच्या याच्यामध्ये कोविड-19चा जो काही धोका आहे तर तो मोठ्या प्रमाणावर आहे, की इकडं तिकडं गुटखा खाऊन थुंकणं. तर त्याच्यामुळे पण हा निर्णय घेतला गेलेला आहे. तर ते एक लक्षात ठेवा, है ना. म्हणजे आधी FDA मागं लागावं लागायचं, आता डायरेक्ट पोलीसच करणार. आता बघा, फिस्कल रिस्पॉन्स. सरकारने राजकोषीय धोरण जे काही असतं आपलं, आता सरकारने मोठ्या प्रमाणावर स्पेंड करणं इथं अपेक्षित आहे एकंदरच कोविड-19च्या याच्यामध्ये. तर गव्हर्नमेंटने बऱ्याचशा स्कीम आणलेल्या आहेत, आत्मनिर्भर भारत हे ते. तर हिच्यामध्ये काही गोष्टींचा उहापोह केलेला आहे या आर्टिकलमध्ये. तिच्यातले एक 2-3 मुद्दे आपण बघूयात फक्त. की सगळ्यात महत्त्वाचं कॅश ट्रान्सफर, म्हणजे तुम्ही कॅश द्या लोकांना, है ना, सरळ रोख रक्कम मदत करा. आता याच्यासाठी त्यांनी रोल मॉडेल म्हणून किंवा एक मॉडेल म्हणून कुणाचा विचार केलेला आहे, तर बांगलादेश आणि इंडोनेशिया हे दोन जे देश आहेत इथं मोठ्या प्रमाणावर कॅश दिली जाते आहे. बांगलादेश आणि इंडोनेशिया दोघी ठिकाणी कॅश मोठ्या प्रमाणावर दिली जाते. तर हा एक मोठा मुद्दा आहे की त्यांनी मॅक्झिमम लोकांपर्यंत, जवळपास इंडोनेशिया 60% नागरिकांपर्यंत कॅश घेऊन गेलेला आहे. आणि या संबंधीचं जे काही सजेशन आहे ते आपल्याला, है ना, नोबेल लॉरेट अभिजित बॅनर्जी यांनीही दिलं होतं, है ना. त्याच्यानंतर रघुराम राजन, की जवळपास 60% जनतेला आपण त्यांच्या हातात पैसा दिला पाहिजे, रोख रक्कम दिली पाहिजे, अशा आशयाचं ते सगळं होतं. आणि याच्या संबंधी हा एक मुद्दा आहे. दुसरं महत्त्वाचं की नरेगा सारखी जी स्कीम आहे, एनहान्स नरेगा, आता लोकांना रोजगार ते जिथं आहे स्थानिक ठिकाणी आहेत तर तिथं मोठ्या प्रमाणात ते रोजगार उपलब्ध करून देणं आणि
तिच्यामधून यमनरेगासारखी स्कीम जी आहे तिला भारतामध्ये अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही फोकसमध्ये आणणं, हा ना, तर तो एक मुद्दा इथं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की डेव्हलपिंग देशांचा विचार करता तुम्ही, तर तिच्यामध्ये डेव्हलपिंग देशांच्या बाबतीमध्ये इंडिया जो आहे, तर इंडिया खूप चांगल्या पद्धतीने बाकी डेव्हलपिंग देशांसाठी सुद्धा एक लीडरशिप म्हणून समोर येऊ शकतो. आणि इकॉनॉमीचा विचार त्यांनी एक डेव्हलपिंग कंट्रीच्या बाबतीमध्ये है ना ते खूप प्रॉपरली करणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये एवढं बेसिक गोष्टी आहे की कॅश ट्रान्सफर असेल, त्याच्यानंतर एमनरेगासारखी स्कीम असेल आणि इकॉनॉमी असेल, है ना, डेव्हलपिंग इकॉनॉमी. त्याच्यानंतर आता बघा, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स नावाचं 12वीचं NCERT आहे. तर तिच्यामधून आता हे 370 वगैरे जे काय होतं सगळं ते काढून टाकण्यात आलेलं आहे, है ना. म्हणजे सेपरेटिस्ट पॉलिटिक्स इन JNK हे पॉलिटिकल सायन्स सिलेबसमधून काढून टाकलेलं आहे. नवीन बुक जे आहे ते ऑलरेडी NCERTच्या याच्यावर अवेलेबल आहे. ओके, तिच्यामुळे हा मुद्दाच आता बाजूला पडला आहे आणि येत्या काळामध्ये याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस पण कमी असतील, कारण सिलेबसमधूनच त्याला बाजूला काढण्यात आलेलं आहे. ना ही गोष्ट मी लास्ट इयर सांगितली होती, कारण इयरबुकमध्ये मी ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या नव्हत्या आणि बरीच लोक म्हटले की 35A नाही आहे, हा ना. म्हणजे कसं असतं की तुम्हाला पुढं जायचं असतं, उलटं नसतं जायचं, हा ना. तर तो एक मुद्दा आहे आणि हे सगळं काढून टाकलेलं आहे, कारण त्याचा रेफरन्सच ठेवायचा नाही आहे त्या काळामध्ये. जर तो रेफरन्स ठेवला तर ते परत परत वर्क होत राहील आणि परत परत तिच्यावर मग बाकीच्या गोष्टी होत राहतील आणि तिच्यामध्ये मग जे आहे की कास्ट अँड रिलिजन बेस्ड पॉलिटिक्स टू डेव्हलपमेंट अँड गव्हर्नन्स ओरिएंटेड पॉलिटिक्स अशा आशयाचा सिलेबसमध्ये काही नवीन गोष्टी येतील. तर हे एकंदरीतच 12वीचं पुस्तक जे आहे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, तर त्याची जी कॉपी आहे नवी, तर ती आता NCERTने अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. रिप्रिंटिंग डेट जी आहे त्याची फेब्रुवारी 2020 अशी आहे तिच्यावर, है ना. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. 370च्या याच्यातून जास्त काही आता अपेक्षित नाही आहे. येत्या काळामध्ये चान्सेस फार कमी आहे, पण आपण 371 नीट करून ठेवणं अपेक्षित आहे. 371 ऑनवर्ड जे काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत बाकी स्टेटसाठी, त्याच्यावर प्रश्न नक्कीच आपल्याला विचारला जाईल. ओके, नेक्स्ट वन, वल्नरेबल ग्रुप्स पेटिशन ग्लोबल फंड. आता बघा, एक फंड आहे जो आपण स्पॉटलाईट इयरबुकच्या रिव्हिजनमध्ये बघितला होता, तर त्याच्यावर शक्य झालं तर बघूयात नवीन लेक्चर एखादं, है ना. GFATM. आता हे काय आहे? ग्लोबल फंड फॉर एड्स, A फॉर एड्स, T फॉर TB, M फॉर मलेरिया. तर हा एड्स, TB आणि मलेरियासाठीचा फंड आहे आणि या फंडातून मदत मिळावी म्हणून सेक्स वर्कर्स जे आहेत आणि पीपल विथ लिव्हिंग एड्स, तर त्यांनी मदत मागितलेली आहे. आणि याच्यामध्ये मग सगळेच की सेक्स वर्कर्स, ट्रान्स पर्सन, गे, बायसेक्सुअल, ड्रग युजर्स, है ना, पीपल लिव्हिंग विथ HIV अँड एड्स, तर ते मदत मागतायत आणि त्यांनी लिहिलेलं आहे की या फंडातून आम्हाला काही ना काही मिळालं पाहिजे. तर आपण हा फंड एकदा मी परत वाटलं तर रिवाईज करून देईल तुम्हाला. तर बघूया त्या काळात. जसं आता बघा सगळ्यांचाच इश्यू आहे. आता आपण टेक्स्टाईल बघितलं, आता हा सगळ्यात मोठा एक इश्यू आहे की हे जे आहे की याच्यावर बऱ्याचशा डॉक्युमेंटरी सध्या येत आहे की सेक्स वर्कर्स जे आहेत तर त्यांचं जर उत्पन्न पण त्यांचं कम्प्लिटली गेलेलं आहे, कारण COVID-19 नंतरची सिच्युएशन आताच्या याच्यामध्ये यांच्याकडे काम नसणार आहे आणि आता तर नाहीच आहे, तर येत्या काळात पण चान्सेस फार कमी आहेत. त्याच्यामुळे मग सर्वाईव्ह कसं व्हायचं, तर हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्या याच्यामध्ये टेक्स्टाईल असू देत, कुठलाही बिझनेस असू दे, तुमच्याकडं प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे ना. आपण स्पर्धा परीक्षेच्या याच्यात प्लॅन बी नावाची गोष्ट करत असतो की प्लॅन बी हे नाही झालं तर काय करायचं. फक्त याच्यात एवढंच आहे की स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये प्लॅन बीचा विचार आपल्या डोक्यात असतो किंवा आपल्याला तो ऐकतो तरी आपण त्याच्याबद्दल. बाकीचे बिझनेस जे काय आहे, मग आता टेक्स्टाईल बिझनेस, आता साधी गोष्ट आहे, एखाद्या व्यक्तीचं जर दुकान आहे, छोट्या दुकानावर तो काम करतोय की पुण्यासारख्या ठिकाणी कमर्शियल जे काही प्रॉपर्टी आहे त्याचे रेट भरपूर जास्त आहेत. मग अशा केसमध्ये जर COVID-19 सारख्या सिच्युएशनमध्ये किंवा अजून काही दुसरं झालं, त्याचं दुकानच उघडलं जात नाही, विक्रीच नाही आहे, पण त्याला भाडं द्यावं लागणार आहे, मेंटेनन्स त्याचा जो काही आहे तो, तर ह्या सिच्युएशनमध्ये दुसरं त्याच्याकडे काहीतरी पाहिजे. तो जर कम्प्लिटली 100% फक्त ह्या गोष्टीवर डिपेंड असेल तर मग त्याच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकता. म्हणजे एकतर तुम्ही फिनान्शियली लिटरेट असणं गरजेचं असतं की तुमच्या इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने करणं,
है ना. त्याच्यासाठी सल्ला घेऊन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत, किंवा छोटं दुसरं काही जरी असेल की जिच्यातून आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळू शकतं, अशा गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला गुंतवणं, की तिच्यातून थोडाफार काम करून ठेवणं हे फार गरजेचं असतं. अदरवाईज ते प्रॉब्लेमॅटिक आहे. शेवटी सरकार कुणाकुणाला मदत देणार आणि किती देणार हा मुद्दाच आहे. अमेरिका चीनी विस्तारवादाविरोधात कायद्यात दुरुस्ती केलेली आहे अमेरिकेने. चीनचा जो विस्तारवाद आहे त्यासंबंधी अमेरिकेचा एक कायदा आहे आणि तिच्यात थोडे चेंजेस त्यांनी केलेले आहेत. 21 जुलै 2020 रोजी चीनचं जे आक्रमक धोरण आहे आणि विस्तारवादिक धोरण आहे, त्यातल्या त्यात इंडो पॅसिफिकच्या याच्यामध्ये जर आहे, तर त्यांनी स्पष्टपणे अमेरिकेने म्हटलं आहे की भारत इंडो पॅसिफिकच्या बाबतीमध्ये आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्या ह्या विस्तारवादी धोरणावर चीनचा अंकुश ठेवायचा आहे. तर गलवान खोऱ्यातलं जे चीनचं हिंसक घुसखोरी आहे, तर त्या सगळ्याचं अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने निषेध केलेला आहे. आणि NDAA म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकृतता कायदा याच्यामध्ये दुरुस्ती मंजूर केलेली आहे. ही दुरुस्ती मांडली होती काँग्रेसचे सदस्य स्टीव्ह शॅबट आणि भारतीय वंशाचे सदस्य आमी बेरा, तर यांनी मांडली होती. आणि तिच्यामध्ये काही चेंजेस आहेत की येत्या काळामध्ये चीनचं जे विस्तारवादी धोरण आहे त्याला आळा कसा घालता येईल त्यासंबंधी. भारत चीनचं जे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा तणाव आहे तो चर्चेच्या मार्गाने कमी करण्याची गरज असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. चर्चा चालू आहेत, परंतु अजूनसुद्धा फिंगर 8 पर्यंत, फिंगर 4 ते फिंगर 8 हिच्यामधलं जे काही सैन्य आहे ते कम्प्लिटली बाहेर जाणं गरजेचं आहे. त्यासंबंधी अजून तरी आपल्याला अधिकृत प्रॉपर न्यूज नाही आहे. ओके. लालजी टंडन वय वर्ष 85 हे मध्य प्रदेशचे राज्यपाल होते. यांचं निधन झालेलं आहे ना. 29 जुलै 2019 रोजी मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होती. त्याच्या आधी ते बिहारचे राज्यपाल होते 11 महिने. मूळचे ते उत्तर प्रदेशमधले आहेत, माजी खासदार आहेत. उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात पण ते काही काळ कॅबिनेट मंत्री होते. तर लालजी टंडन हे नाव तसं तुम्ही ऐकलं असेल, है ना. त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांची संख्या आता 5 वर येणार आहे. ओके. आता यासंबंधीची चर्चा आणि योजना समोर येते आहे. येत्या काळात अजून गोष्ट क्लिअर होईल, है ना. तिच्यातला केंद्र सरकारने भाग भांडवलाच्या विक्रीची योजना आखलेली आहे की आता भाग भांडवल विकायचं, म्हणजे शेअर्स विकायचे. त्याचं रिझन असं आहे की आता भविष्यामध्ये सरकारी बँकांचं विलिनीकरण शक्य नाही आहे. मग भाग भांडवल विकणं, शेअर्स विकणं, तर तो एक महत्त्वाचा मतप्रवाह केंद्रीय अर्थ खात्यात दिसतो आहे. आणि येत्या काळामध्ये मग फक्त 5 राष्ट्रीयकृत बँका ठेवायच्या, अशा पद्धतीने गोष्टी होतील. आता राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 22 वरून आपण 12 वर आणलेली आहे, पण याच्या पलीकडं आता अजून ते राष्ट्रीयकृत बँका कमी होणं चान्सेस कमी आहे. तर भाग भांडवल विकायचं सरळ, अशा प्रकारचा मतप्रवाह आहे आणि 5च ठेवायच्या. तर बघू आपण येत्या काळामध्ये गोष्टी कशा होतील. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की मोठ्या प्रमाणावर NPA जो काही आहे बँकांच्या बाबतीमध्ये तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, है ना. नॉन परफॉर्मिंग ॲसेट, आणि सगळ्यात ज्या काही सरकारी बँका आहेत त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्याच्यानंतर ICCच्या क्रमवारीमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत इंग्लंडचा डावखुरा जो फलंदाज आहे बेन स्टोक्स, तर तो प्रथम क्रमांकावर आहे, है ना, ऑलराऊंडरमध्ये. ओडिसाने डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय 62 वरून 65 वर्ष केलेलं आहे. तर असं का केलं, तर कोविड-19मुळे दिवसेंदिवस परिस्थिती तिथली बिकट होते आहे. आरोग्यसेवा यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे, है ना. आणि मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची कमतरता होती, म्हणून आता 62 वरून 65 केलं आहे त्यांनी डॉक्टरांचं वय, है ना, निवृत्तीसाठीचं. आता याच्यात दुसरा मुद्दा पण असतो की मग तुम्ही हे वय वाढवण्याआधी नवीन भरती का करत नाही. तर हा एक मुद्दा नेहमी असा विचारला जातो की तुम्ही 62 वरून 65 यांनाच 3 वर्षे देण्याआधी मग नवीन भरती करा, सरळ सरळ नवीन अधिकारी घ्या, मेडिकल ऑफिसर्स. तर तो पण एक मुद्दा आहे, है ना. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. N95 मास्क जे आहे त्याच्यापासून करोनाचा धोका आहे असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे. आता N95वर मी आधीही एक लेक्चर बनवलं होतं. खूप सुरुवातीला जेव्हा कोविड-19 आला होता तेव्हा N95 प्रेफर केलं जात होतं, पण आताचं संशोधन असं सांगतं की N95 मास्कपासून करोनाचा धोका आहे. आता N95 काय आहे ते बघा. N फॉर नॉन ऑइल, म्हणजे ऑइल बेस पार्टिकल नॉट प्रेझेंट, म्हणजे हवेमध्ये ऑइल बेस पार्टिकल नकोत, तेलाचे कण नसताना याचा वापर होऊ शकतो. 95 म्हणजे काय, 95% सुरक्षा, हवेतील कणांपासूनची 95% सुरक्षा देत होते आपल्याला, म्हणून याला N95 म्हटलं जातं. आता N95 मास्कला फिल्टर असतात, तुम्ही जर बघितले असतील तर फिल्टर असतं. फिल्टर का असतं, कारण हा मास्क तोंडाला खूप जवळून लावला जातो आणि क्लोज फिट असतो, तो एकदम म्हणजे प्रॉपरली फिट होतो आणि त्याच्यामुळे मग गुदमरलं जाऊ नये, त्याच्यामुळे ते हवेचं फिल्टरेशन ते करत असतं.
हवेसाठी ते फिल्टर असतात. पण ती हवा जी असतात ती प्रॉपर फिल्टर होत नाही, त्याच्यामुळे कोविड-19च्या संक्रमणाचा धोका असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे तुम्ही इथं बघू शकता. हां, हे बघा, हे जे आहे की हे फिल्टर आहे आणि याच्यामधून मध्ये ड्रॉपलेट्स बाहेर जाणं येणं आणि तिच्यातून धोका आहे असं क्लिअर करून टाकलेलं आहे आरोग्य मंत्रालयाने. आणि त्याच्यामुळे आता N90 मास्क जेवढे मोठ्या प्रमाणावर बनले होते ते सगळे डब्यात जाणार आहेत आता. हां, आयदर ते पडून राहतील, येत्या काळात कधी वापरले जातील ते माहीत नाही, पण जे होतं ते आता तर ते वेस्ट जाणार आहे. कारण जे लोक वापरत होते तेही आता वापरणार नाही, कारण हा ना, तो मुद्दाच एकदम क्लिअर आहे. तर संशोधनाच्या बाबतीत अशा गोष्टी होत असतात, है ना, नव्याने काहीतरी कळतं. बिहारमध्ये सुद्धा पूरजन्य परिस्थिती बघा, एकीकडं कोविड-19 आहे, आसाममध्ये पूरजन्य परिस्थिती आहे, आसामची परिस्थिती वाईट आहे, तिकडे ढगफुटी उत्तराखंडमध्ये झालेली आहे, अरुणाचल प्रदेशच्या काही भागामध्ये सुद्धा तशी परिस्थिती दिसते. आणि आता बिहारमध्ये गंडक, आता या नद्या बघा कुठल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बागमती, बुरही गंडक, कमलाबलन, कोसी, लालबकेया, महानंदा, तर ह्या सगळ्या ज्या आहेत तर ह्या बिहारमधल्या नद्या आहेत. ओके, तर तेही एक लक्षात ठेवा. कोसी है ना, सॉरो ऑफ बिहार म्हणून आपण करतो बघा, पण ते सोडून पण ह्या इतक्या नद्या ज्या आहेत. आणि आपण आसाममधल्या पण नद्या बघितल्या होत्या, त्या तुम्हाला आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आसाममध्ये कुठल्या कुठल्या नद्या आहेत आहे ना, ब्रह्मपुत्र बरोबर, की ज्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तशाच ह्या बिहारमधल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे अमरनाथची यात्रा रद्द झालेली आहे. ऑब्वियसली करोना त्याचं रिझन, आणि प्रत्येक गोष्टीचं रिझन आजकाल करोनाच आहे. अमरनाथजी देवस्थान बोर्ड जे आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू या बोर्डाचे अध्यक्ष आहे. आणि म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल ते अध्यक्ष असतात या अमरनाथ देवस्थान बोर्डचे, आणि तिथं तो निर्णय झालेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी सामाजिक सुरक्षा क्रमांक किंवा सोशल सिक्युरिटी नंबर असावा अशी शिफारस संसदेच्या स्थायी समितीने, ज्याचे अध्यक्ष बत्रुहरी महताब होते बिजू जनता दलचे, तर त्यांनी शिफारस केली होती. कामगार मंत्रालयाकडं स्थलांतरित मजुरांची अधिकृत आकडेवारी नाही. किती वाईट गोष्ट, म्हणजे करतं काय आपलं कामगार मंत्रालय, तर स्थलांतरित मजुरांची अधिकृत आकडेवारीच नाही आहे. त्याच्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आत्ता जो आकडा दिला होता की 1.08 करोड एवढे स्थलांतरित मजूर श्रमिक रेल्वेद्वारे त्यांनी प्रवास केलेला आहे, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं होतं. आधार नंबर जे आहे तर त्याच्यावरून स्थलांतरित मजुरांचा अंदाज नाही येऊ शकत. त्यांना ॲक्च्युली म्हणजे विशेषतः असंघटित क्षेत्रातल्या मजुरांना सामाजिक सुरक्षा क्रमांक देण्याची शिफारस करण्यात आली होती, आणि त्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. कालचे प्रश्न बघा. प्ली बार्गेनिंग, समायाचा सौदेबाजी यासंबंधी योग्य विधान. अमेरिकेतील न्यायालयात वारंवार वापरली जाणारी पद्धती बरोबर आहे. भारतात 1990च्या दशकापासून न्यायालयात वारंवार, 90च्या नाही 2006च्या दशकापासून आहे, त्याच्यामुळे फक्त बरोबर आहे. 5G तंत्रज्ञान 2019मध्ये आलेलं आहे. ओडिसामध्ये किती PVTची प्रजाती आहेत तर 13 आहेत. हरेली उत्सव छत्तीसगड, है ना. 262च्या कायदा आयोगानुसार मृत्यूदंड फक्त आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यात असावा अशी शिफारस होती, बरोबर. आणि DK बसू पश्चिम बंगालचा खटला हा कोठडीतील छळासंबंधीचा, हे बरोबर, दोन्ही बरोबर आहे. आजचे प्रश्न घ्या. IAS मेनसाठीचा प्रश्न बघा. डू यू थिंक दॅट प्रायव्हेटायझेशन ऑफ रेल्वे इज अ नीड ऑफ आर कमेंट. ओके, 10 मार्क 150 शब्दांसाठी. स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर तुम्हाला हे तुम्ही लिहून शेअर करू शकता, आणि तिथं कुठल्याही बाकी गोष्टी एंटरटेन होणार नाहीत, फक्त रायटिंग प्रॅक्टिस. एसेचा MPSC एसे जो आहे, खाजगीकरण व अर्थव्यवस्था, 400 शब्दांसाठी. तर दुष्काळ हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असतो, हे विधान कुणाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अमर्त्य सेन, राजीव गांधी, अभिजित बॅनर्जी. बॅलॉन डिऑर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. 1 क्रिकेट, 2 बुद्धिबळ, 3 हॉकी, 4 फुटबॉल. पॅसेज एक्सरसाइज हा नौदलाचा लष्करी सराव भारताबरोबर कोणत्या देशाने केला. जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन. जागतिक खारफुटी दिवस कधी साजरा केला जातो. 22 जुलै, 26 जुलै, 30 जुलै, 31 जुलै. अल अमल हे संयुक्त अरब अमिरातीचे मंगळयान आहे. इस्रोच्या मदतीने अल अमलचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. तर याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.